पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर महिला बचत गटाच्या कार्यक्रमासह विविध योजनांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ। 2 लाखांहून अधिक महिला उपस्थित राहणार। निवडणुकीआधी दंगली घडवण्याचा प्रयत्न होईल, प्रकाश आंबेडकरांचं पुन्हा मोठं वक्तव्य। अकोल्यातील पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, माध्यान्ह भोजनात उंदरांची पिल्लं आढळल्याचा पालकांचा आरोप। ठेकेदारांवर कडक शिक्षा करण्याची पालकांची मागणी। राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर। धुळ्यातील बारीपाडा इथल्या चैत्राम पवार यांना पुरस्कार जाहीर। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा। 3 मिनिटात महाराष्ट्रातले सगळे ब्राह्मण संपवणार, जरांगे समर्थकाची खुलेआम धमकी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर। महिला बचत गटाच्या कार्यक्रमासह विविध योजनांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ। 2 लाखांहून अधिक महिला उपस्थित राहणार। महाविकास आघाडीची दुपारी बैठक, लोकसभा जागा वाटपावर अंतिम चर्चा होणार। निवडणुकीआधी दंगली घडवण्याचा प्रयत्न होईल, प्रकाश आंबेडकरांचं पुन्हा मोठं वक्तव्य। खुलेआम धमकी देणाऱ्या जरांगे समर्थकावर गुन्हा, सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा। अकोल्यातील पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, माध्यान्ह भोजनात उंदरांची पिल्लं आढळल्याचा पालकांचा आरोप। ठेकेदारांवर कडक शिक्षा करण्याची पालकांची मागणी। राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर। धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना पुरस्कार जाहीर। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा।